नमस्कार, सुप्रभात. सकाळचे 11 वाजतायत. मी वर्षा नलवडे बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. न्यूज टॉप 9 पाहणार आहोत. सुरुवात करूयात राजकीय बातम्यांनी. शरद पवार यांना ब्रिज कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे. शरद पवार सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. 25 फेब्रुवारीला शरद पवार यांना रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. शरद पवार मवियाच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार. शरद पवार मवियाकडून उद्या अर्ज भरणार. काल सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरेंची भेट. या भेटीमध्ये शरद पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. राज्यसभेसाठी पार्थ पवार उद्या अर्ज भरणार. राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून पार्थ पवार उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार. सुनेत्र पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची उपस्थिती असणार. राज्यसभेसाठी भाजपकडून 4 नव्या चेहऱ्यांना संधी. नव्या चेहऱ्यांमध्ये एका महिलेचाही समावेश. रामदास आठवले यांना देखील उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. सूत्रांची ही माहिती मिळते. आज राज्यसभेसाठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. रामदास आठवलेंनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. राज्यसभा निवडणुकीसंदर्भात तसेच विकास कामांच्या निधीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. अजित पवार हयात असताना तटकरेंविरोधात काहींची नाराजी. राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या प्रदेश अध्यक्षांनी राजीनामे दिले होते, पण अजितदादांनी ते राजीनामे फेटाळले होते. सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती. नंतर दादांच्या निधनानंतर राजीनामे कारणे न विचारताच मंजूर करण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. आमदार रोहित पवार यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद आहे. रोहित पवार अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात कोणते नवीन मुद्दे मांडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. उद्धव ठाकरेंनी मनसेला दिलेला प्रभाग समिती अध्यक्ष पदाचा प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारलेला आहे. प्रभाग समित्यांसाठी अर्ज सादर करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मनसेकडून निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका आहे. अधिवेशन काळामध्ये उपसचिव सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनाही सभागृहाच्या गॅलरीमध्ये उभे राहण्याचे आदेश आहेत. सचिव देवेंद्र सिंग यांच्यावरती निलंबनाची कारवाई आणि त्यानंतर चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांनाही आदेश आहेत.